Hello everyone. So today we will start the next one, that is chemical properties of group 16, 17, 11, 18 elements. Before that we have already covered the first one, that is physical properties, periodic tables in physical properties, atomic and physical properties of group 16, 17, 18 elements, means P block element, electronic configuration of group 16, 17, 18, that is condensed electronic configuration, and next point is anomalous behavior of oxygen, anomalous behavior of fluorine. इथपर्यंतचा पार्ट आपण कम्प्लीट केला होता. फिजिकल प्रॉपर्टीज ग्रुप 16, 17, 18 कम्प्लीट केल्या होत्या. नेक्स्ट स्टार्ट करतोय आपण ग्रुप 16, 17, 18 दॅट इज पी ब्लॉक एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज. सो फर्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑक्सिडेशन स्टेट. आता मी बोर्डवरती दिलेले जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये ग्रुप 16 आणि ग्रुप 17 बद्दल इन्फॉर्मेशन दिले. 18 साठी ओनली 2 पॉइंट्स आहेत. बघूया काय ते. इन केस ऑफ ग्रुप 16 ऑक्सिडेशन स्टेट याचा अर्थ काय, जर समजा एखादा मेटल असेल, कन्सिडर करूया ट्रान्झिशन मेटल आहे तो किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे. सो इनर ट्रान्झिशन एलिमेंट और मेटल्स कॅन डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस अँड अक्वायर सम पॉझिटिव्ह चार्ज ऑन इट सेल्फ, सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर. ओके, सो जे ट्रान्झिशन मेटल किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असतील त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल. आता कन्सिडर करूया ते मेटल्सच नाहीये, पण पिरियॉडिक टेबलमध्ये ते एलिमेंट्स आहेत, म्हणजे ते नॉन मेटल असू शकतात किंवा मेटॅलॉइड असू शकतात. नॉन मेटल किंवा मेटॅलॉइडच्या केसमध्ये एक्झॅक्टली अपोजिट केस होते, म्हणजे तो मेटल इलेक्ट्रॉन्स डोनेट नाही करत, तो पण नॉन मेटल जो असेल तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस कडून इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस जो असेल इलेमेंट असेल तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून स्वतःवरती मायनस चार्ज कन्सिडर करतो, ज्याला आपण कन्सिडर करतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर. So in case of group 16, there are various elements, that is oxygen, sulfur, selenium, tellurium and polonium. So आपण असं कन्सिडर केलेलं ऑक्सिजन आणि सल्फर हे गॅशियस कंपोनंट आहेत. देन तुमचे जे एलिमेंट्स आहेत अनदर सेलेनियम, टेल्युरियम हा तुमचा नॉन मेटल, दॅट इज मेटॅलॉइड्स आहेत, आणि पोलोनियम हा मेटल आहे. म्हणजे पहिले नॉन मेटल देन पहिले नॉन मेटल्स देन मेटॅलॉइड्स अँड देन मेटल्स, असा आपण ट्रेंड बघितला होता. त्या फॉर्मॅटमध्ये जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन त्याचं असतं NH2NP4, वेर N बी द प्रिन्सिपल क्वांटम नंबर and S and P be the shells as well as the subshells which are present in that particular principal quantum number. So here maximum group 16 मध्ये 6 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये असतात. सो NH2NP4 त्याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी घेतलं. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ते डोनेट करून किती ऑक्सिडेशन स्टेट इलेमेंट एक्झिबिट करू शकतो, तर त्यातला जो फर्स्ट इलेमेंट आहे तो -2 आणि +2 म्हणजे ऑक्सिजन आहे, तो -2 आणि +2 या ऑक्सिडेशन स्टेट या मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. ॲज वेल ॲज जो अनदर इलेमेंट आहे सल्फर सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा -2 आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट असतात. म्हणजे मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट्स आर -2 and +2 in case of group 16. Now, apart from -2 and +2, remaining elements like polonium, selenium, tellurium, they also shows variation in their oxidation state, and that oxidation states are considered as +2, +4 and +6. याच्या फक्त एक्सिड करत नाही. याचं रिझन काय, याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे तो 6 इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. याच्यापेक्षा ते इलेक्ट्रॉन्स डोनेट नाही करू शकत. बाकीचे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते इनर मोस्ट शेल मध्ये असतील ना, आउटर मोस्ट शेल मध्ये नसणार आहेत. तो लक्षात ठेवायचं, त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2, +4 आणि +6 पर्यंत एक्सिड होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते, याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आता एक लास्ट स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला MCQ साठी किंवा VSS साठी विचारलं जाईल, स्टॅबिलिटी ऑर्डर. सो द स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट, त्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट कुठली आहे, +6. सो स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, म्हणजे +6 ही ऑक्सिडेशन स्टेट जशी ऑक्सिजनची असेल तशी जर सल्फरची पण +6 ऑक्सिडेशन स्टेट ठेवला तर ती लेस स्टेबल असेल. त्याच्यानंतर सेलेनियम घेतला तर लेस स्टेबल असणार, त्याच्यानंतर टेल्युरियम घेतला तर त्याच्याही पेक्षा लेस स्टेबल, आणि पोलोनियम तर +6 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये खूपच लिस्ट स्टेबल असेल. सो हायर ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी ऑर्डर डिक्रीज होते डाऊन द ग्रुप, आणि स्टॅबिलिटी ऑफ लोअर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज, म्हणजे काय लोअर कुठली आहे, -2 ही लोअर आहे. सो डाऊन द ग्रुप जर तुम्ही केलात तर तो निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी काय होत जाते, वाढत जाते फ्रॉम टॉप टू बॉटम. ओके, सो दिस इज युअर इम्पॉर्टंट स्टॅबिलिटी ऑर्डर. नेक्स्ट सांगितलंय इन केस ऑफ ग्रुप 17. ग्रुप 17 एलिमेंट बद्दल आपण काय सांगू शकतो. सो इन केस ऑफ ग्रुप 17 आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज NH2NP5. मग असे होतं 4, आता आहे 5, म्हणजे 18 ला आपण 6 कन्सिडर करणार एवढं तर कन्फर्म झालं. नेक्स्ट आहे हॅलोजन. आता ग्रुप 17 म्हणजे कोण, हॅलोजन्स असतात. तर हॅलोजन्स वरती जनरली मोस्ट स्टेबल चार्ज कुठला असतो, -1. सो -1 इज द मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, अँड अपार्ट फ्रॉम -1 इट शोज +1, इथे 1 आहे, +1, +3, +5 आणि +7 ऑक्सिडेशन स्टेट
जनरली इट इज एक्झिबिट, म्हणजे काय तो 7 इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो कारण तो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. आणि त्यातलाच एक फर्स्ट इलेमेंट आहे जो फ्लोरीन, तो काय आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन द टोटल पिरियॉडिक टेबल. सिमिलरली इन केस ऑफ ग्रुप 18, मी इथे लिहितो ग्रुप 18 एलिमेंट्स. ग्रुप 18 एलिमेंट्स म्हणजे कोण? इनर्ट गॅसेस. तर त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार आहे? जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज NH2NP6. ओके, सो इट कॅन डोनेट अगेन 8 इलेक्ट्रॉन्स, मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणून त्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर कंपोनंट्स आहेत त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट कुठपर्यंत जातात? +6 पर्यंत इझिली जातात. सो ऑक्सिडेशन स्टेट्स आर +2, +4, +6 आणि तुम्ही म्हणाल +8 पण असं ऑक्सिडेशन स्टेट असते का? तर नाही, +6 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट असतात ग्रुप 18 मध्ये. जरी समजा त्याच्या आउटर मोस्ट शेअर मध्ये इथे 6 दिसतात बघा, हे कन्सिडर केलेलं नाही. याचं रिझन काय? कारण ते इनर्ट असतात, त्यामुळे ते कुठल्याही स्पेसिस बरोबर जनरली रिॲक्ट होत नाही. मग +2, +4, +6 ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये असतात? तर +2 ऑक्सिडेशन स्टेट असते XeF4 या इलेमेंटची. त्याचे पर्टिक्युलर कंपाऊंड आहेत ना ते फिक्स आहेत. याच्यापेक्षा इनर्ट गॅसेस कुठलाही इलेमेंट बरोबर जनरली बॉन्ड फॉर्म करत नाही. फक्त झेनॉन इलेमेंट जो आहे त्याला बार्टलेट इक्वेशन असं म्हटलं जातं. बार्टलेट नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने काय केलं, जर इनर्ट गॅसेस कुठल्याच इलेमेंट बरोबर रिएक्शन फॉर्म करत नसतील, बॉन्ड फॉर्म करत नसतील, तर पिरियॉडिक टेबलमध्ये त्याचा यूज काय हा प्रश्न निर्माण झालेला. ओके, मग त्याचा यूज कशा, इनर्ट गॅसेस कशामध्ये यूज केले जातात? तर बॉटनिकल जे गार्डन्स असतात त्याच्यामध्ये यूज केले जातात. म्हणजे जर तुम्ही असं कधी ऑब्झर्व केलं असेल, एखादं 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेल आहे, तर त्याच्या गार्डन मध्ये डिफरंट कलरचे बल्ब किंवा जसं आपण म्हणतो हॅलोजन बल्ब आहे. ओके, हॅलोजन म्हणजे काय? तुमचा ग्रुप 17 एलिमेंट आहे. तसेच इनर्ट ऍटमॉस्फिअर मध्ये हेलियम बल्ब सुद्धा असतात, निऑन बल्ब असतात, आर्गॉन बल्ब असतात, रेडॉन बल्ब असतात. त्या बल्ब मध्ये त्याचा यूज केलेला असतो. सो XeF4 नावाचा जो कंपोनंट आहे झेनॉन टेट्राफ्लोराइड, त्याच्यामध्ये त्याची झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट तुमची काय असणार आहे? +2 ऑक्सिडेशन स्टेट असते. ओके, सिमिलरली XeF2 आहे इथे, हा XeF4 आणि हा असणार XeF6. ओके, त्याच्यामध्ये त्यांच्या करस्पॉन्डिंग ऑक्सिडेशन स्टेट ह्या दिलेल्या आहेत वरती, +2, +4 आणि +6. एवढंच तुम्हाला लिहायचंय. फक्त क्वेश्चन पेपरमध्ये हा पार्ट महत्वाचा आहे ग्रुप 16चा. 17, 18चा काही प्रॉब्लेम नाही, कारण केमिकल तसंही बघायला गेलं तर केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये सुद्धा ग्रुप 18 हे इनर्ट असल्यामुळे कुठल्याच हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, नायट्रोजन गॅस बरोबर रिॲक्ट होत नाही. त्यामुळे देअर इज नो एनी रिॲक्टिव्हिटी, एवढाच फक्त सेंटेन्स लिहायचं असतं, टुवर्ड्स हॅलोजन, टुवर्ड्स हायड्रोजन और टुवर्ड्स ऑक्सिजन, टाइप. Okay, so this is your first point, chemical property, that is oxidation state. Second is the chemical reactivity towards group 16, 17, 18 elements towards hydrogen atom. So one by one तो पार्ट बघूया, मग पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा सायमल्टेनियसली. प्रिप्रेक नोट्स तुमच्या ज्या आहेत दिलेल्या बोर्डवरती दिलेल्या असतात, ह्या नोट्स कशासाठी द्यायच्या? तुमच्याकडे ज्या हार्ड कॉपीज अवेलेबल असतील, नसतील तर त्या घेतल्या पाहिजेत, आणि असतील जर तुमच्याकडे हार्ड कॉपी, तर त्या हार्ड कॉपीज समोर ठेवायच्या आणि या नोट्स समोर ठेवायच्या. म्हणजे तुम्हाला रिलेट करता येतात. येस, आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असंच आहे. मग त्याचं स्टेटमेंट काय लिहायला पाहिजे पॉईंटमध्ये, ते मी हार्ड कॉपीज मध्ये लिहून दिलंय, तुम्हाला प्रोव्हाइड केलंय. सो प्लीज प्रिपेअर करताना कसं करा, तुमच्या बेसिक थिंग्स पासून जा, नाहीतर खूप डिफिकल्ट होऊन बसेल ते. ओके, ठीक आहे. Second chemical property is reactivity towards hydrogen. Towards hydrogen. ओके, त्यातला पहिला आहे ग्रुप 16 एलिमेंट. ग्रुप 16 एलिमेंटचे कुठले कुठले एलिमेंट्स हायड्रोजन बरोबर रिॲक्शन करतात आणि जनरेट कंपाऊंड कुठले जनरेट होतात? सो लक्षात ठेवायचं, हायड्रोजन बरोबर कुठलाही इलेमेंट, बघा मी इथे लिहितो H2 + E, इट विल फॉर्म EH2. E स्टँड्स फॉर युअर इलेमेंट. E स्टँड्स फॉर इलेमेंट. तो इलेमेंट कुठला असेल? ग्रुप 16 दॅट इज ऑक्सिजन असेल. समजा ऑक्सिजन कन्सिडर केला तर तुमचा प्रोडक्ट काय मिळणार? H2O, नेक्स्ट H2S, नेक्स्ट H2Fe, देन H2TE and then H2PO. याचाच अर्थ असा असतो, हायड्रोजन बरोबर कुठल्याही इलेमेंटच्या ग्रुप 16 मधले कुठलेही इलेमेंट जर कंबाईन केला तर हायड्राइड प्रोडक्ट जनरेट मिळतात. म्हणजे वॉटर इज अ हायड्राइड ऑफ ऑक्सिजन. ओके, H2S मीन्स हायड्राइड ऑफ सल्फर, H2Se मीन्स हायड्राइड ऑफ सेलेनियम, H2TE मीन्स हायड्राइड ऑफ टेलुरियम, and H2PO मीन्स हायड्राइड ऑफ पोलोनियम.
या फॉर्म मध्ये जर समजा तुमच्याकडे इलेमेंट्स प्रेझेंट असतील हायड्रेटच्या फॉर्मॅटमध्ये, त्याच्या फिजिकल स्टेटमध्ये अफेक्ट होतो. सो पहिल्यांदा तुम्ही लिहू शकता वॉटर इज अ कलरलेस, वॉटर इज अ कलरलेस. या प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला थिअरी द्यायची आहे. वॉटर इज अ कलरलेस ॲज वेल ॲज ऑर्डरलेस लिक्विड, बट ऑर्डरलेस लिक्विड बट H2S, H2SE. ओके, म्हणजे रिमेनिंग वॉटर सोडून जे बाकीचे सगळे इलेमेंट्स आहेत हे काय आहेत, बॅड स्मेलिंग पॉइझनस गॅसेस. H2TE आणि H2PO याच्यापासून जे काय हायड्रेट्स प्रिपेअर होतात हे काय असतात, पंजंट स्मेल इंडिकेट करतात, दॅट इज बॅड स्मेलिंग पॉइझनस गॅसेस. ओके, पॉइझनस गॅसेस याचा अर्थ काय, टॉक्सिक असणार, त्याचं नेचर काय असणार आहे, टॉक्सिक असेल. रिमेनिंग जे कंपोनंट्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हटलं वॉटर हा कलरलेस लिक्विड आहे, हा पॉइझनस नाही. जर पॉइझनस होता आपण ड्रिंकिंग पर्पजसाठी यूज केला नसता. सो हे सगळे जे इलेमेंट्स आहेत ते काय मात्र पॉइझनस गॅसेस कंपोनंट आहेत. त्यामुळे जे हायड्राइड्स आहेत ते जनरली त्यांची शेप, साईज अँड शेप कसे असतात, अँग्युलर शेप मध्ये असतात, ते अँग्युलर इन शेप अँड दे शोज sp3 hybridization. sp3 hybridization. आपण हायब्रिडायझेशन हा पार्ट कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये डिस्कस केलाय. आय थिंक आपला पेपर 2 जो सगळा कम्प्लीट झाला, त्याच्यावरती एक कंबाईन टेस्ट आहे घ्यायची. बट लक्षात ठेवायचं पेपर 2 जो तुमचा कंबाईन पेपर झालेला, म्हणजे कुठले कुठले टॉपिक्स कम्प्लीट झाले, ऑलमोस्ट सगळे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, इथर, ट्रान्झिशन एलिमेंट, इनर ट्रान्झिशन एलिमेंट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, aldehyde ketone carboxylic acid, compounds that is amines, then biomolecules, introduction to polymer chemistry, आणि त्याच्यानंतरचा तुमचा आता डिस्कस नॅनो मटेरियल आणि नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, हे सगळेचे सगळे टॉपिक्स आपले पेपर 2 चे कम्प्लीट झाले. आता तुम्ही स्टडी करताना कसं करायला पाहिजे, एक्सपेक्टेड काय आहे आणि तुम्ही कुठल्या वेने स्टडी करताय तेवढं फक्त बघा. जेवढे जेवढे की पॉईंट्स दिलेले आहेत ना त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा, त्या टॉपिकचं वेटेज त्याच्यातून मायनस करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंय अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड असा एक टॉपिक कन्सिडर करूया. सॉरी, सो अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मध्ये नेम रिएक्शन्स भरपूर आहे. सो नेम रिएक्शनचा एक सिक्वेन्स एका पेजवरती ड्रॉ करा आणि त्याची प्रॅक्टिस कंटिन्युअसली करत राहा. जेव्हा तुमचे ह्या टाईपमध्ये या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करते अटेम्प्ट करता येतील तेव्हा तुम्ही करेक्ट ट्रॅकवर आता कन्सिडर करायला काही हरकत नाही. ओके, मग तो सगळा टॉपिक म्हणजे इंट्रोडक्शन पासून युजेस पर्यंत करायची गरज आहे का, तर नाही, एवढा करायची गरजच नाही. जेवढा पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे त्याच्यावर तुमचा पेपर आरामात क्लिअर होऊ शकतो. सेकंड थिंग, आणि दुसरी गोष्ट, जे केलंय ना ते परफेक्ट करायला पाहिजे. तुम्ही भले कमी करा. फॉर एक्झाम्पल आयोनिक इक्विलिब्रियम नावाचा एक आपला टॉपिक अजून पेंडिंग आहे जो 3च मार्काचा आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आता आपलं प्रिपरेशन हे कुठून कुठपर्यंत झालंय, 60 मार्क्सचा पेपरचं प्रिपरेशन झालेलं आहे. रिमेनिंग 7 किंवा 5 मार्क्स हा टॉपिक असतो. तो 65 मार्क्सच्या टॉप मार्क्स पर्यंत आपण कव्हर केलंय किंवा 67 पर्यंत. रिमेनिंग जे 3 आयोनिक इक्विलिब्रियमचे मार्क्स आहेत कन्सिडर करूया, मी इथे घेताना घेणारच आहे. पण समजा तुम्ही म्हटलं की नाही हा ऑप्शनला टाकायचा, तर टोटल टॉपिक कधी ऑप्शनला नाही टाकायचं, कारण जे छोटे वेटेजचे टॉपिक आहेत ना त्याच्यामध्ये एमसीक्यू आणि बीएससी टाईप क्वेश्चन जास्त असतात विचारलेले. म्हणजे तिथे 1 मार्क्सचे क्वेश्चनच कव्हर करतात. एखादी डेफिनेशन, बफर सोल्युशन किंवा एखादा पीएच ची डेफिनेशन असा क्वेश्चन एका मार्काला असतो. एमसीक्यू मध्ये एक क्वेश्चन टाकतात आणि एखादा प्रॉब्लेम असतो जो बीएससी मध्ये टाकलेला असतो. पण तुम्ही जर तो क्वेश्चनच आणि बीएससी आणि एमसीक्यू ला ऑप्शन्स नसतात त्यामुळे प्रॉब्लेम येतो. म्हणजे अटेम्प्ट एनी 8 एमसीक्यू फ्रॉम 10 असा नसतो क्वेश्चन. एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस दिलेले असतात, बट तुम्हाला त्याच्यातून चूज करताना डिफिकल्ट जाऊ नये म्हणून सांगितलं. टोटल टॉपिक कधी ऑप्शनला नाही टाकायचा, त्यातले पॉईंट सब पॉईंट्स ऑप्शनला टाकला तरी चालेल. आणि मी तुम्हाला सांगेन, मी म्हटलंय त्याप्रमाणे मी सांगेन तुम्हाला, जेव्हा तुमच्या सगळ्या टेस्ट कम्प्लीट होतील ना तेव्हा मला वाटतं तुमची ऑक्टोबरची एक एक्झाम होऊन जाईल. म्हणजे ज्या स्टुडंट्सचा आता 12वीचा रिझल्ट लागलाय त्याच्यामध्ये जे कोण स्टुडंट्स अनफॉर्च्युनेटली फेल झाले असतील त्यांच्यासाठी एक सेकंड चान्स असतो म्हणजे ऑक्टोबरची. सो ऑक्टोबरची एक्झाम जी जुलै ऑगस्ट मध्ये होते ती होईल. आणि त्यानंतर मात्र मी तुम्हाला डॅम शुअर सांगू शकेन की तुमच्या इयरला पेपरमध्ये कुठले क्वेश्चन्स कसे असतात आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये ते विचारले जाणार. म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियमवरती 2 मार्काचा क्वेश्चन येणार आहे, 1 मार्काचा येणार की 3 मार्काचा एकच क्वेश्चन पडणार हे समजतं. मग त्यावेळी तुम्ही डिसाईड करता की कुठला ऑप्शनला टाकायचा किंवा कुठला प्रिपेअर करायचा. पण आधीच हे काही ठरवू नका, कारण तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स की तुमच्या समोर असणारा बॅरियर आहे. ओके, सो तो बॅरियर तुम्हाला जर क्रॅक करायचा असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कन्सेप्ट सगळ्या माहिती पाहिजे. तर तुम्ही कुठला तरी एखादा लॉजिकली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पण कन्सेप्टच ती माहिती नसेल
काय घ्यायचं, फिजिक्स सारख्या पेपरमध्ये प्रॉब्लेम फॉर्म्युला रिअरेंज करायचा असतो, पण जो फॉर्म्युला रिअरेंज करायचा तो ऐकावी नाही आठवला किंवा प्लस मायनस मध्ये कन्फ्युजन असेल, स्क्वेअर लिहायचं विसरलं, 4πε0 आहे की 4π²ε0 हेच समजत नसेल तर थोडा प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. म्हणून सांगितलं की थरली स्टडी करा, म्हणजे असं ऑप्शनला किंवा लाईटली काही घेऊ नका. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो होतो. काय सांगितलेलं मी, हायड्रोजन गॅसची इलेमेंट्स बरोबर कॉम्बिनेशन झालं की हायड्राइड जनरेट होतात, त्याची एक्झाम्पल्स मी इथे लिहिली होती. नेक्स्ट सांगितलं H2O हे कलरलेस आणि ऑर्डरलेस लिक्विड आहे, पण बाकीचे सगळे जे इलेमेंट्स आहेत हायड्राइड्स ऑफ अनदर इलेमेंट्स आर बॅड स्मेलिंग पॉइझनस गॅसेस. नेक्स्ट सांगितलं ऑल दीज इलेमेंट्स H2O पासून H2PO पर्यंत अँग्युलर शेप असतो जॉमेट्री, आणि त्यांचं हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन असतं, म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. नेक्स्ट महत्वाचा पार्ट म्हणजे काय, थर्मल स्टॅबिलिटी. सो थर्मल स्टॅबिलिटी कशापासून कुठपर्यंत जाते याची ऑर्डर तुम्हाला जनरली पेपरमध्ये विचारली जाते. सो प्लीज, रिड्युसिंग कॅरेक्टर आणि थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर आहे. थर्मल स्टॅबिलिटी जनरली डिक्रीजेस फ्रॉम H2O टू H2PO किंवा H2TE. ओके, सो इथे लिहूया आपण थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर. थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर that is H2O is more stable, thermally more stable है, then H2S, then H2SE, then H2PE. ओके, आता H2PO कन्सिडर करायचं की नाही, तर H2PO का नाही कन्सिडर केला जात, कारण तो हार्ड असतो, मेटॅलिक फॉर्मॅटमध्ये येतो आणि तो सॉलिड आहे, त्यामुळे जनरली थर्मली स्टेबल तो मेटल गुड कंडक्टर असणारच आहे. सो डोंट वरी. आणि नेक्स्ट आहे तुमचा पार्ट थर्मल स्टेबिलिटी नंतर, दॅट इज रिड्युसिंग पॉवर और रिड्युसिंग कॅरेक्टर. ह्या दोन ऑर्डर एमसीक्यू साठी चांगला प्रिपेअर करा. रिड्युसिंग कॅरेक्टर्स, याच्यातला कुठला इलेमेंट आहे हा व्हेरी गुड रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. सो लक्षात ठेवायचं H2S, आणि ह्या तिघांमध्येच क्वेश्चन विचारतात, H2S, H2SE आणि H2TE हे तीन जे इलेमेंट्स आहेत, हा लिक्विड स्टेट मध्ये आहे म्हणून रिड्युसिंग एजंट कन्सिडर केला जात नाही. H2S, H2SE आणि H2TE मध्ये करेक्ट ऑर्डर ही आहे, म्हणजे हे एक्झॅक्टली अपोजिट आहेत, हे विसरायचं नाही. त्यामुळे इथे कन्फ्युजन होऊ शकतं. एवढे पॉईंट्स तुम्हाला रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन ऑफ ग्रुप 16 एलिमेंट साठी लिहायचे. सिमिलरली फॉर ग्रुप 17 आपल्याला बघायचे, पण त्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवायचा. म्हणजे काय, पहिल्यांदा रिएक्शन इलेमेंटची हायड्रोजन बरोबर केली की हायड्राइड जनरेट झाले, त्या हायड्राइडची फिजिकल स्टेट सांगितली आणि त्याची टॉक्सिसिटी बद्दल इन्फॉर्मेशन एका पॉईंट मध्ये दिली. नेक्स्ट मी त्याची शेप आणि जॉमेट्री बद्दल इन्फॉर्मेशन दिली, थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर आणि रिड्युसिंग कॅरेक्टर बद्दल इन्फॉर्मेशन दिली. सो हा सगळा पार्ट तुमचा कसला आहे, ग्रुप 16 आहे. ओके, नाव इन केस ऑफ ग्रुप 17 इलेमेंट, ग्रुप 17 इलेमेंट बद्दल आपण काय सांगू शकतो बघूया. Group 17 elements are generally diatomic in nature, so they generally react with elements reacts with two molecules of group 17, two molecules of element plus X2. ओके, X2 म्हणजे कोण, हॅलोजन. हॅलोजन म्हणजे ग्रुप 17 एलिमेंट्स. ओके, ज्यावेळी तुम्ही याची कॉम्बिनेशन करता किंवा हायड्रोजन बरोबर जर तुम्ही केलात तर H2 प्लस X2 इज इक्वल टू, सॉरी, टू मॉलिक्युल्स ऑफ HX, दॅट इज हायड्रोजन हलाइड. बघा मी काय म्हटलं, हायड्रोजन कॉमन ठेवला, X2 ची जागी मी इथे Cl2 घेतलं तर तुमचा प्रोडक्ट मिळेल 2HCl. समजा मी H2 च्या जागी Br2 घेतलं तर तुमचा प्रोडक्ट असेल 2HBr. लाईकवाईज तुम्हाला हायड्रोजन हलाइड्स मिळत जाते. हा आधी सगळ्यात पहिला पॉईंट. मग अशी बघितलेलं, हायड्रोजन बरोबर ग्रुप 16 ची कॉम्बिनेशन झालं तर हायड्राइड्स मिळतात, ग्रुप 17चं कॉम्बिनेशन झालं तर हायड्रोजन हलाइड्स मिळतात. हा पहिला पॉईंट तुमचा झाला, फर्स्ट पॉईंट. नाव इन केस ऑफ सेकंड पॉईंट, ग्रुप 17 एलिमेंट साठी ऍसिडिक स्ट्रेंथ कशी असते. सो ऍसिडिक स्ट्रेंथ, तीन ऑर्डर फक्त ह्या पॉईंट साठी लक्षात ठेवायच्या. HF is less than HCl is less than HBr is less than HI. सो ज्याची साईज जास्त आहे आयोडीनची, त्यामुळे तो मोस्ट ऍसिडिक कंपोनंट असेल असं कन्सिडर केलंय. सिमिलरली बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पीज आर, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पीज, एन्थाल्पीज थर्मोडायनामिक टर्म, आपण थर्मोडायनामिक टॉपिक मध्ये डिस्कस केलं होतं. ओके, E प्लस PV किंवा U प्लस PV कन्सिडर करू शकता, वेर E or U आर द internal energy and PV means pressure volume type of work, where enthalpy is denoted by the symbol capital H. So it can be represented by formula delta U plus P delta V. Okay,
So bond dissociation enthalpy of group 17 elements follows the order HF, then HCl, then HBr, and then HI. Exactly opposite. Acidic strength and bond dissociation enthalpy are inversely proportional to each other from this order. आणि last अजून एक order आहे that is thermal stability. तर thermal stability किंवा thermal stability of hydrogen halide कशी आयडेंटिफाय करायची? Thermal stability आणि bond dissociation enthalpy are one at the same. Thermal stability and bond dissociation enthalpy order is one at the same. That is HF is greater than HCl is greater than HBr, which is greater than that of the HR. So हे तीन ऑर्डर खूपच MCQ साठी महत्वाचे आहेत किंवा VSA साठी. त्याला कुठेतरी स्टार मार्क करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तरी चालेल. आणि तुमच्या जेव्हा टेक्स्टबुक मध्ये तेव्हा तुम्ही ही आन्सर्स बघता किंवा नोट्स मध्ये तुमच्या अवेलेबल असतात तेव्हा हायलायटर असतो ग्रीन मार्कचा, ग्रीन कलरचा किंवा तुमचा ऑरेंज कलरचा, त्याने हायलाइट करून ठेवायचं. रिझन काय, जेव्हा बोर्ड एक्झामचा पेपर असतो ना तेव्हा या वर्षीचे सलग 3 वर्षाचा पेपरचा जर स्टडी केला तर तुमचा पेपर असा असतो, पहिला पेपर इंग्लिशचा होतो, ज्यांचं मराठी आहे त्यांचं मराठी. ओके, एकाच दिवशी इंग्लिश मराठी पेपर कधी नसतात ना, लक्षात ठेवायचं. इंग्लिशचा पेपर आज असेल तर उद्या मराठीचा असेल, तर आपण कन्सिडर करूया. आता ज्यांचं मराठी नाहीये मग त्यांचं त्याच दिवशी आयटी असणार का? तर नाही, असं काही नाहीये. ते बोर्डाचा रूल प्रमाणे किंवा बोर्डाच्या टाइम टेबल प्रमाणे तुमचं पेपर होणार. तो पहिला पेपर समजा इंग्लिश असेल तर दुसरा पेपर जनरली, आता समजा हा 5 तारखेला झाला तर मध्ये 4 दिवसाची गॅप सुद्धा असेल, पण नंतर फिजिक्स असणार आहे. ओके, आता गेल्या वेळी असंच झालेलं, इंग्लिशचा पेपर झाला आणि मध्ये 4 दिवसाची गॅप होती आणि 5व्या दिवशी फिजिक्स होता. ओके, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 5 दिवस मिळतात. ज्या दिवशी इंग्लिशचा पेपर होतो तेव्हा तुम्ही आफ्टरनून 2ला फ्री होता, तो अर्धा दिवस, 2 वाजल्यापासूनचा दुपारचा अर्धा दिवस आपण असं कन्सिडर करूया. 2 पकडूयाच नको, पण 4 पासून बघूया. तुम्ही आलात, थोडा वेळ ब्रेकफास्ट जेवलात, तुम्ही काहीतरी लंच केलं आणि तुम्ही थोडा वेळ पेपर बघायला घेतला, इंग्लिशचा पेपर बघितला. ह्याच्यामध्ये 4 किंवा 4:30 झाले. जे काय डूज अँड डोंट्स जे असेल ते, माझं हे राहिलं, माझं हे मी भरपूर लिहिलं, हे माझं चुकलं, हे माझं बरोबर आलं, तुमचं जे काही कन्क्लुजन आहे ते तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवलात आणि तो जो काही मार्क्स कॅल्क्युलेट केलेले ते समजा पेपरवरती पेन्सिलने लिहून ठेवला, संपला विषय. आता तर पुढचा अभ्यास करायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला कसली झोप बी काही येत नाही. दुपारी किती एरवी रेग्युलर लेक्चरच्या वेळी ज्या झोपा काढता किंवा अजून काही जे झोपा असतील त्या सगळ्या कमी होतात पेपरच्या वेळी. फिजिक्सच्या पेपरला 5 दिवसाची सुट्टी होती. ओके, म्हणजे 5व्या दिवशी फिजिक्सचा पेपर झाला. फिजिक्सचा पेपर आज आता कन्सिडर करूया, तो 5वा दिवस उजाडला, मी फिजिक्सचा पेपर देऊन घरी आलो, मी फ्री आहे आता. 5व्या पेपर फिजिक्सच्या पेपर नंतर आज 1 दिवसाचा जो मला गॅप मिळाला तो, आणि उद्याचा एकच दिवस गॅप, आणि परवा सकाळी 11 वाजता केमिस्ट्रीचा पेपर, अशी कंडिशन होते. आणि त्यावेळी ह्या एका दिवसामध्ये पेपर 1 कधी वाचायचं आणि पेपर 2 कधी करायचं. तुम्ही म्हणाल फिजिक्सचा पेपर ज्या दिवशी होतो ना त्या दिवशी एक पेपर करायचा आणि दुसऱ्या दिवशी दुसरा पेपर. तुम्ही चेक करा, स्वतः करून बघा. असं एक बोर्डाच्या एक्झामला करायचं नाही, असलं अगोदर रेग्युलर पेपरला किंवा तुमच्या प्रिलिमला, टर्म एक्झामला करून बघा. फिजिक्सचा पेपर कम्प्लीट झाल्यानंतर एका दिवसामध्ये सगळेच्या सगळे टॉपिक्स, कारण तुमच्या कॉलेजमध्ये घेताना असं घेतलं जातं, आज फिजिक्सचा, उद्या केमिस्ट्री, परवा बायोलॉजी, नंतर मॅथ्स, इंग्लिश, आयटी, CS1, CS2 कम्प्लीट झाला पेपर. सो असं काही होत नाही. ओके, हे प्रिलिमला, स्कूल लेवलला किंवा कॉलेज लेवलला, म्हणजे तुम्हाला मार्क्स आउट ऑफ 70 समजा तुम्हाला मार्क्स आहेत 3 मार्क्स आहेत फक्त. 70 पैकी 3 मार्क जरी असतील तरी सुद्धा, आणि 70 पैकी 50 मार्क असतील तरी सुद्धा एका दिवसामध्ये 15च्या 15 किंवा 20च्या 20 टॉपिक स्टडी होऊ शकत नाही, बोर्डाचा तरी, 12th एक्झामचा. सो त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, ह्या एका दिवसामध्ये पेपर 1चे इम्पॉर्टंट काढून ठेवायचे. आता ते काढून ठेवायचे, प्रिलिम झाल्यानंतर वेळ नसतो तेवढा. म्हणून म्हटलं आता जेव्हा आपलं लेक्चर संपतंय, चालू आहे, समोर जर तुमचा टेक्स्टबुक असेल ना तर त्याच वेळी हायलाइट करून ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा असतो, आज जे तुम्हाला शिकवलंय त्याच्या नोट्स किंवा त्याचा हायलाइटिंग पॉईंट, त्याच्या प्रिव्हियस इयर पेपरचं अनालिसिस किंवा त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय काय आलं पाहिजे, ती ऑर्डर आली पाहिजे, ते लिहून काढणे, पाठ करणे, जे काय तुमची मेथड असेल ती, त्या मेथड ह्या आजच व्हायला पाहिजे. बरं, आता आज फक्त काय केमिस्ट्रीचं लेक्चर झालेलं नसणार, बाकीची पण लेक्चर असणार ना, फिजिक्स, बायोलॉजी. सेम तसं असं जर केला तर तुम्हाला टाइमच उरत नाही. ओके, रात्री झोपेपर्यंत तुम्हाला टाइम नसतो, आणि तो टाइम नसतो हे कधी फिक्स होतं, जेव्हा तुम्ही सेग्रिगेट करा टाइम. आल्यानंतर मी 2 तास काही करणार नाही, लेक्चर बघणार, लेक्चर ऑब्झर्व करणार, झोपणार, मग मी फिजिक्सचं करायला घेणार, मग मी मॅथ्सचं करायला घेणार. असं जेव्हा असतं ना, टाइम टेबल शेड्यूल्ड असतं. तुमचं कसं असतं, टेस्ट लागल्याशिवाय तुम्ही अभ्यासाला बघतच नाही, त्याच्यात कुठले सिलेबस आहे, काय आहे, किती लेंदी टॉपिक आहे, किती सिम्पल आहे, असं काही बघत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम इश्यू होतात. सो असं काही करायचं नाही. सो एवढेच पॉईंट्स आपल्यामध्ये या ग्रुप 17 मध्ये आहेत. आणि ग्रुप 18चा आन्सर काय येणार, जनरली ते इनर्ट गॅसेस आहेत ना, ग्रुप 18 म्हणजे इनर्ट गॅसेस. ते डज नॉट शो एनी टाइप ऑफ रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन, हे एकच स्टेटमेंट द्यायचं. ओके, सगळ्याच केसेसमध्ये
ग्रुप 18 हे नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस का आहेत? कारण ते लेस रिॲक्टिव्ह आहेत, इनर्ट आहेत, कुणाच बरोबर बॉन्ड फॉर्म करत नाही. आणि आपला पॉईंट काय? रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. आता ते रिॲक्टिव्हच नसतील तर हायड्रोजन बरोबर कसे रिॲक्ट होतील? सो देअर इज नो एनी रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन इन केस ऑफ ग्रुप 18 एलिमेंट्स. सेम फॉर हॅलोजन, सेम फॉर रिमेनिंग एलिमेंट. त्या ग्रुप 18 एलिमेंट हायड्रोजन बरोबर पण कंबाईन होत नाही, ग्रुप 18 एलिमेंट वॉटर बरोबर होत नाही, ऑक्सिजन बरोबर होत नाही, कशाबरोबरच होत नाही, ते इनर्ट असतात. ओके. पण मात्र पेपरला आलं तर असं लिहून सोडून द्यायचं नाही, लिहायचं तिथे देर इज नो एनी रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स जो कुठला एलिमेंट पेपरमध्ये विचारलेला असेल तो त्याच्याबरोबर लिहायचं. ठीक आहे. नेक्स्ट दॅट इज सेकंड रिॲक्टिव्हिटी बघूया. थर्ड रिॲक्टिव्हिटी सॉरी, ऑक्सिजन. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. त्यातला पहिला घेऊया ग्रुप 16 एलिमेंट्स. आता ग्रुप 16 एलिमेंट्स जर का समजा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाले तर काय काय होतं ते आपल्याला डिटरमाइन करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा व्हेन ग्रुप एलिमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन दे कॅन फॉर्म EO2 टाइप अँड EO3 टाइप ऑफ कंपाऊंड. ओके, EO2 आणि EO3 टाइप ऑफ कंपाऊंड जनरेट होतात. EO2 म्हणजे काय? समजा आम्ही एक कन्सिडर करतो, सल्फर हा एलिमेंट आहे ना, ग्रुप 16 मधला सल्फर आहे. सल्फर प्लस ऑक्सिजन इट विल फॉर्म SO2. सो E स्टँड फॉर दॅट एलिमेंट अँड O2 स्टँड फॉर युअर ऑक्सिजन. ओके. सो सिमिलरली SO2 ची फर्दर रिएक्शन मी वॉटर बरोबर केली तर मला प्रोडक्ट काय मिळणार? H2SO3 दॅट इज सल्फ्युरस ऍसिड. ओके. हेच कन्व्हर्जन मी SO4 मध्ये केलं तर सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे जशी जशी ऑक्सिडेशन स्टेट वाढत जाईल त्या त्या फॉर्मॅटमध्ये ते वाढत जातं. सिमिलरली Se2 when combined with water to form H2SeO3. Name of this compound is selenous acid. ओके, सेलेनियस ऍसिड. सो ह्या टाईपचे EO2 मध्ये तुम्हाला एवढे कंपोनंट्स मिळतात. आता ह्याची खासियत काय किंवा याच्या प्रॉपर्टीज काय? सो जनरली दे आर रिड्युसिंग इन नेचर ॲज वेल ॲज ऑक्सिडायझिंग. म्हणजे ह्याचा यूज कशासाठी केला जातो? रिड्युसिंग as well as oxidizing property. They generally shows reducing and oxidizing properties. नेक्स्ट पार्ट, EO3 म्हणजे इलेमेंट तुमचा असेल ग्रुप 16 चा आणि 3 ट्रायऑक्साइड जनरेट करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता? तो कन्सिडर करूया SeO3 प्लस H2O. It will form H2SeO4. Okay. Similarly, SO3 plus H2O, that is contact process of sulfuric acid, it will form sulfuric acid as a major product. So in this way you can determine the acids. Generally हे सगळे acids आहेत ना, selenous acid, सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरस ऍसिड. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साइड इज ऑल्सो ऍसिड. जरी तो पॉइझनस गॅस असला तरी तो ऍसिडिक नेचर दाखवतो. हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करण्याची त्याची टेंडन्सी जास्त असते म्हणून त्याला आपण कन्सिडर करतो ऍसिडिक कंपाऊंड. आणि H2SeO3 म्हणजे काय? सेलेनस ऍसिड आणि हे सेलेनिक ऍसिड. म्हणजे थोडक्यात इलेमेंट ऑफ डायऑक्सिजन ऑक्सिजन बरोबर जेव्हा कंबाईन होतात ग्रुप 16 चे सगळे इलेमेंट तेव्हा या टाईप मध्ये तुम्हाला काय दाखवतात? ऑक्सिडायझिंग नेचर असणारे इलेमेंट फॉर्म करून दाखवतात. ओके. सो ह्या रिएक्शन्स लिहायच्या. नेक्स्ट आहे ग्रुप 17 एलिमेंट्स. इन केस ऑफ ग्रुप 17 एलिमेंट्स जनरली consider the group 17 element like fluorine, chlorine, bromine, iodine. Okay. So all these हॅलोजन ऍटम किंवा क्लोरीन ब्रोमिन जे कंपोनंट्स आहेत हे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केल्यानंतर जनरली फॉर्म करतात Cl2O, ClO2, ClO3 नावाचे कंपाऊंड दाखवतात. हे ज्या कंपाऊंड्स मध्ये ऑक्सिजन वाढत जातो ना, नंबर ऑफ ऑक्सिजन वाढत जातात त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके, म्हणजे ते ऑक्सिडायझिंग एजंट जनरेट करतात. सिमिलरली फॉर ब्रोमिन, ब्रोमिनचे ऑक्सिडाइज काय असणार? Br2O, BrO2, BrO3. सिमिलरली फॉर आयोडीन या फॉर्मॅटमध्ये इन्क्लूड करत जायचं. ते सुद्धा काय करतात? ब्लिचिंग एजंट म्हणून ऍक्ट केले जातात. आणि जसे ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन वाढत जातील तसे ते मोर स्टेबल होत जातात. ओके. ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन्स आर मोर स्टेबल इन नेचर किंवा मोस्ट स्टेबल म्हणूया, मोर स्टेबल इन नेचर.
म्हणजे कसं म्हणतोय मी, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, जसं जसं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाईल, ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाईल आणि त्याच्या ऑक्सिडायझिंग किंवा रिड्युसिंग प्रॉपर्टी, त्याच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा काय होत जातील, इम्प्रूव्ह होत जातील. सो दिस इज युअर ग्रुप 17 पार्ट, ग्रुप 17 एलिमेंट. दे आर ऍक्ट ॲज ऑक्साइड्स, आणि ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन्स जे आहेत ते काय मोर स्टेबल नेचर मध्ये इंडिकेट केले जातात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर ग्रुप 17. 18 साठी काय लिहिणार, सेम पार्ट. दे आर जनरली इनर्ट और काय म्हणू शकतो आपण त्याला, रेअर गॅसेस, सो दे डज नॉट शो एनी रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन एटम. ओके, नेक्स्ट पार्ट इज रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. फोर्थ पॉईंट आहे, बघूया काय तो. पण त्याच्या आधी हे लिहून घ्या. रिॲक्शनची प्रॅक्टिस केली पाहिजे, रिॲक्शन लिहून काढल्या पाहिजे. नुसत्या रिॲक्शन आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवत असाल आणि नोटबुकमध्ये ॲज इट इज एखाद्या कॉपी करत असाल तर त्यांनी पेपरमध्ये काहीही बेनिफिट होणार नाही. एक रिॲक्शन 5 वेळा लिहिली पाहिजे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पण याच्यावरती आले. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ इलेमेंट ऑफ ग्रुप 16 ऑन SeO2 असं मेन्शन केलंय. सो हायड्राइड ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय, H2, आणि SeO2 बरोबर रिॲक्शन केला तर H2SeO3 हा प्रोडक्ट मिळतो. तर तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे आणि त्याचं नेम माहिती पाहिजे. MCQ मध्ये नेम पण विचारू शकतात. Okay, now the reactivity towards halogens. Fourth one. Reactivity towards halogens. ओके, म्हणजे जरी ते हॅलोजन ग्रुप 17 असतील तरी सुद्धा ते फर्दर हॅलोजन बरोबर रिॲक्ट होतात का, तर ते तुम्हाला डिटर्मिन करायचे. त्यातला पहिला ग्रुप, ग्रुप 16 एलिमेंट्स. सो जनरली ग्रुप 16 एलिमेंट्स दे कॅन फॉर्म हलाइड्स on the halo with respect to your halogen atom in the form of hexahalides, tetrahalides, tetrahalides. बघा मी काय म्हणतोय, हेक्झाहलाइड्स, टेट्राहलाइड्स अँड देन डायहलाइड्स. ओके, ग्रुप 16 एलिमेंट हॅलोजन बरोबर रिॲक्ट झाले की हे 3 कंपोनंट जनरेट करतात, हेक्झाहलाइड, टेट्राहलाइड आणि डायहलाइड. आता हेक्झाहलाइड मध्ये काय काय येतं सगळ्यात पहिल्यांदा, तो एखादा इलेमेंट घेऊया, SF6 हेक्झा, दॅट इज आपण त्याला म्हणतो हेक्झा फ्लोरोसल्फर, सल्फर हेक्झाफ्लोराइड असं पण कन्सिडर केलं जातं. सिमिलरली SeF6, TeF6 हे तुमचे आहेत हेक्झाहलाइड. हेक्झाहलाइड मध्ये जे का हायब्रिडायझेशन असतं ते असतं sp3d2. हे हायब्रिडायझेशन आहे, हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. sp3d2 हायब्रिडायझेशन सेंट्रल मेटल ॲटमचं, आणि त्याच्यातला जो SF6 आहे हा एक्सेप्शनली हाय स्टेबल कंपोनंट आहे. हा एक्सेप्शनली हाय याचा अर्थ काय, ऍबनॉर्मल बिहेवियर शो करतो, आणि त्याची जी स्टॅबिलिटी ऑर्डर आहे ती या फॉर्मॅटमध्ये असते. फ्लोराइड्स, सल्फरचे जे फ्लोराइड्स असतील ते मोर स्टेबल दॅन क्लोराइड्स, दॅन ब्रोमाइड्स अँड दॅन आयोडाइड्स. म्हणजे काय, ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम स्टॅबिलिटी ऑर्डर गेट डिक्रीजेस, ही एक्सेप्शनल शो करतात. आपल्याला हे प्रॅक्टिकली ऑब्झर्व्ह झालेलं आहे. सिमिलरली इन केस ऑफ टेट्राहलाइड्स दे कॅन फॉर्म SF4, SeF4, TeF4 लाईक वाईज कंपाऊंड. म्हणजे पहिला कंपाऊंड कुठला जनरेट होईल, सल्फर टेट्राफ्लोराइड, सेलेनियम टेट्राफ्लोराइड आणि टेल्युरियम टेट्राफ्लोराइड. हे जे काही इलेमेंट्स आहेत त्यांचं हायब्रिडायझेशन असतं ते असतं sp3 हायब्रिडायझेशन. त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp3 हायब्रिडायझेशन असतं. आणि sp3 हायब्रिडायझेशनची जॉमेट्री महत्वाची आहे, दॅट इज ट्रायगोनल बायपिरॅमिडल किंवा ट्रायगोनल पिरॅमिडल, ही त्याची जॉमेट्री असते. ट्रायगोनल बायपिरॅमिडल.
ट्रायगोनल बायपिरॅमिडल ही त्याची जॉमेट्री असते. त्याच्यामध्ये ओनली वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात त्या ऍट इक्वेटोरियल पोझिशन. म्हणजे असं म्हणू शकतो आपण वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍट इक्वेटोरियल पोझिशन. याचा अर्थ असा आहे, जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करताना हे SF4चं ते असं असतं. ओके, हे ऑलरेडी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्यावरती असणार कारण तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे ना. पण आता जी एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती इक्वेटोरियल पोझिशन म्हणजे अशी पोझिशन असणार. ह्याला आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करतो. सल्फर 12च्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असे असतात. त्याला ट्रायगोनल बायपिरॅमिडल काय येतं, ड्यू टू इलॉंगेशन किंवा त्याला म्हणतो आपण कॉम्प्रेशन आणि रिलॅक्सेशन ऑफ युअर बॉन्ड एन्थाल्पी. अँड ड्यू टू दॅट कॉम्प्रेशन अँड रिलॅक्सेशन सल्फर वरच्या ज्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत त्या कशा असतात, इक्वेटोरियल पोझिशन असतात रादर दॅन दॅट ऑफ ऍक्च्युअल पोझिशन. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट अकॉर्डिंग टू युअर टेट्राहलाइड. सिमिलरली फॉर डायहलाइड जनरली तुमचे जे बाकीचे एलिमेंट्स आहेत सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम हे काय करतात, डायहलाइड्स जनरेट करतात. दॅट इज SCl2, SeCl2, TeCl2 लाईकवाईज कंपाऊंड जनरेट करतात डायहलाइड्स. ओके, त्याच्यामध्ये त्याची हायब्रिडायझेशन किंवा त्याची जॉमेट्री काय असते, त्या जॉमेट्री असते टेट्राहेड्रल आणि हायब्रिडायझेशन असतं sp3. सो sp3 हायब्रिडायझेशन असतं आणि जॉमेट्री असते टेट्राहेड्रल. हे एवढेच पॉईंट तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. ओके, रिपीट करतोय मी काय काय सांगितलं ते. ग्रुप 16 इलेमेंट हॅलोजन बरोबर रिएक्ट झाल्यानंतर 3 कंपाऊंड जनरेट करतात, हेक्साहलाइड्स, टेट्राहलाइड्स आणि डायहलाइड्स. ओके, आता कुठले हेक्साहलाइड्स आपल्याला स्टडी करायचंय, कुठली 3 एक्झाम्पल द्या. SF6, SeF6 आणि TeF6. ग्रुप 16 म्हणून मी सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम घेतले. त्यासाठी तुम्हाला पहिल्या ग्रुपचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि त्या ग्रुपमध्ये कुठले कुठले नंबर ऑफ एलिमेंट्स येतात हे चांगलं माहिती पाहिजे, त्याच्याशिवाय ते समजणार नाही. ओके, SF6 ची जॉमेट्री असते ऑक्टाहेड्रल. ह्याची जॉमेट्री तुमची ऑक्टाहेड्रल असते, लक्षात ठेवायचं. SeF6, TeF6 ची जॉमेट्री डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल किंवा ऑक्टाहेड्रल पर्यंत जाते. या सगळ्या व्हॅल्यूज पाठ पाहिजेत का किंवा जॉमेट्री लर्न करायचे का, तर नाही. तुम्हाला VSEPR थिअरी झालेली आहे बघा, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन रिपल्शन थिअरी. ऑन दॅट पर्टिक्युलर बेसिस यू कॅन डिटरमाइन हायब्रिडायझेशन ॲज वेल एज युअर जॉमेट्री टाईप. आता ते CET साठी तुम्हाला जास्त महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन असतं sp3d2. ऑप्शन्स मध्ये देतं sp3, sp3d, sp3d2 आणि sp3d3 असे ऑप्शन देतात. मी कन्फ्युज व्हायला होतं, त्यामुळे मी आधीच क्लिअर करतोय. हेक्साहलाइड्स असतील तर sp3d2. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे फ्लोर असंच आपल्या क्लोरीन बरोबर पण रिॲक्ट होणार ना, SCl6, नंतर SeCl6, TeCl6, सिमिलरली ब्रोमाइड, सिमिलरली आयोडाइड. या सगळ्या केसेस 16 कंपाऊंड जर आपण स्टडी केला तर त्यातले जे फ्लोराइड्स असतात ते खूपच स्टेबल असतात, चांगले असतात. ओके, म्हणजे रूम टेम्परेचरला पण ते स्टेबल असतात. जे स्टेबल असतात ते लिस्ट रिॲक्टिव्ह असतात, हे ऑलवेज लक्षात ठेवायचं. ओके, आणि आयोडाइड हे लिस्ट स्टेबल आहेत म्हणजे काय असणार, ते मोस्ट रिॲक्टिव्ह असते. सिमिलरली इन केस ऑफ अ टेट्राहलाइड they can form SF4, SeF4, TeF4. They shows sp3 as a hybridization. They shows trigonal bipyramidal as a geometry, and only one lone pair of electron is present at the equatorial position of the sulfur, means central metal atom. And in case of dihalide, they can form linear structure or tetrahedral structure and shows sp3 as a hybridization. दिस इज युअर ग्रुप 16. नाव फॉर ग्रुप 17 अजून आपल्याला डिस्कस करायचंय, 18 डिस्कस करायचंय आणि मग आपण जाणार आहोत सल्फरचे ॲलोट्रॉप्स. तो खूपच महत्वाचा पार्ट आहे, दॅट इज ॲलोट्रॉपी ऑफ सल्फर वरती. ओके, नेक्स्ट पार्ट इज ग्रुप 17 एलिमेंट्स. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन, म्हणजे हॅलोजनची हॅलोजन सोबत कशी रिॲक्शन होते हे आपल्याला डिस्कस करायचंय. ग्रुप 17. ओके, ग्रुप 17. आता बघा, हे खूप महत्वाचा पार्ट आहे. व्हेन एनी वन हॅलोजन, हॅलोजनचा सिम्बॉल असतो X. व्हेन एनी वन हॅलोजन कंबाईन विथ अनदर हॅलोजन, कारण इथला हॅलोजन आणि हा हॅलोजन हे टोटली डिफरंट असतील असं कन्सिडर केलंय. सो इफ हॅलोजन आणि हॅलोजन कंबाईन टुगेदर टू फॉर्म इंटर हॅलोजन कंपाऊंड, ते कोव्हॅलंट बॉन्डेडने एकमेकांशी बॉन्ड असतात, जनरेट झालेले कंपाऊंड असतात, त्याला म्हटलं आता इंटर हॅलोजन कंपाऊंड. and they show generally represented by the symbol X or X dash. ओके, आता याच्यातला एवढा एकच मॉलिक्यूल जनरेट होतो का, तर नाही, असे खूप सारे जनरेट होतात. X डॅश, XX3 डॅश, XX-5,
XX-7 एवढे सगळे इलेमेंट जनरेट होतात. आता त्याच्यामधला जो पहिला इलेमेंट असतो हॅलोजनचा हा लार्जर साईजचा असतो. म्हणजे जो एक्स आहे ना पहिल्यांदा लिहिलेला तो ऑलवेज लार्जर साईज मध्ये असणार. लार्जर साईज म्हणजे कोण? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टेटाईन मधला आयोडीन हा सगळ्यात लार्जर साईजचा आहे. आणि जो एक्स डॅश असतो तो ऑलवेज स्मॉलर साईजचा असतो. म्हणजे याचा अर्थ असा होणार नाही ClCl3 असा मॉलिक्युल सेम साईजचा इलेमेंट जनरेट होत नाही इंटरहॅलोजन कंपाऊंड मध्ये, हे तुम्हाला याच्यावरून समजतं. रिपीट करतोय मी काय सांगितलं ते. ग्रुप 17 म्हणजे आधी हॅलोजन, त्याची हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी हॅलोजन बरोबर कशी असते हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. सो व्हेन वन हॅलोजन ॲटम कंबाईन विथ अनदर हॅलोजन ॲटम they can form covalent bond in between themselves and that compounds are called as the interhalogen compounds. Now according to that interhalogen compound they can easily form XX dash, XX3 dash, XX5 dash and XX7 dash as a component or major products. या केसेस मध्ये जो X आहे ओके त्याची साईज काय आहे? लार्जर साईज आहे, ज्याची ॲटॉमिक साईज जास्त आहे, ॲटॉमिक रेडियस जास्त आहे. आणि जो एक्स डॅश, एक्स डॅश 3 डॅश, X5 डॅश, X7 डॅश असे जे म्हटले ते स्मॉलर साईज मध्ये असतात, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नको. आता सिमिलरली जे कंपाऊंड ह्याचा डिटेल स्टडी तुम्हाला आहे पुढे प्रॉपर्टीज मध्ये, इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज मध्ये. पण मी काय करतो, इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आत्ताच कम्प्लीट करून घेतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते एक्झाम ओरिएंटेड किंवा असं प्रॉब्लेम यायला नको. कारण इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या खूपच इम्पॉर्टंट आहे. आता बघूया, ज्याच्यामध्ये इंटर हॅलोजन कंपाऊंड आहेत ना त्याच्यामधले जे पहिले जे असतात इंटर हॅलोजन म्हणजे एक्स जो असतो तो ऑलवेज 1 असतो. ओके, एक्स ची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू ऑलवेज 1. ओनली 1 हॅलोजन ॲटम इज प्रेझेंट. आणि जे एक्स डॅश असतात ते ऑलवेज ऑड नंबर असतात. बघा ऑड नंबर आहे की नाही, 1 3 5 7 म्हणजे ऑड नंबर. पण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलेला एक्स डॅश हा ऑलवेज इव्हन नंबर शो करतो. जरा चेक करा, एक्स म्हणजे 1 आणि एक्स डॅश म्हणजे 1 म्हणजे हे झाले 2. 1 + 3 इज इक्वल टू 4, 1 + 5 इज इक्वल टू 6, 1 + 7 इज इक्वल टू 8. म्हणजे हे कसे असतात, एक्स डॅश हा काय करतो ऑलवेज इव्हन नंबरच्या रेशोमध्ये प्रोपॅगेट झालेला असतो. त्यामुळे अशा ह्या इंटर हॅलोजनच्या कंपाऊंड ह्या इंटरमिडिएट असतात अदर हॅलोजन्सच्या. ओके, सो इंटर हॅलोजन कंपाऊंड्स shows properties intermediate to that of the halogen atoms present in it. ओके, दोन हॅलोजन्स जे काही कंबाईन झालेले आहेत त्या दोन्ही डिफरंट हॅलोजन्सच्या प्रॉपर्टीजच्या इंटरमिडिएट प्रॉपर्टी इंटर हॅलोजन कंपाऊंड दाखवतात, म्हणून ते युजफुल असतात. जनरली ते डायमॅग्नेटिक असतात. इथे चौथी प्रॉपर्टी, दे आर डायमॅग्नेटिक इन नेचर. आता डायमॅग्नेटिक म्हणजे काय, जेव्हा त्याच्यामध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ऍबसेंट असतात, त्याला आपण कन्सिडर करतो डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. अँड दे जनरली म्हणजे तुमचे आपण जे सेंट्रल हॅलोजन ॲटम्स आहेत ते डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट इंडिकेट करतात. दे आर एक्झिस्ट इन द डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट्स. ओके, सो क्वेश्चन पेपर मध्ये असा क्वेश्चन जनरली विचारला जातो, डिफाईन इंटर हॅलोजन कंपाऊंड अँड स्टेट प्रॉपर्टीज ऑफ इट. सो तुम्हाला डेफिनेशन 1 मार्कला असेल आणि 2 मार्काच्या 4 प्रॉपर्टीज कुठल्या तरी लिहाव्या लागतील. सिम्पल आहेत, त्याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही. मी रिपीट करतो काय काय सांगितलं ते. When group 17 means halogen elements combine with another halogen, they are form covalent bond. They can form covalent bond and form interhalogen compounds. आता interhalogen compounds कसे जनरेट होतात, फॉर एक्झाम्पल x डॅश, x3 डॅश, x5 डॅश आणि x7 डॅश. त्याच्यामधला जो x असतो पहिला तो ऑड नंबरचा असतो आणि तो फिक्स नंबर असतो, दॅट इज 1. ओके, इथे लिहिलंय बघा, विच इज इक्वल टू 1, ऑलवेज 1. आणि एक्स डॅश जो असतो तो ऑलवेज ऑड नंबर असतो, बट तो स्मॉलर साईज मध्ये असतो आणि तो ऑड नंबर किती असतो, 3 5 7 1 या फॉर्मॅटमध्ये. पण ह्या दोघांची ऍडिशन केल्यावर टोटल नंबर ऑफ हॅलोजन या स्ट्रक्चर मध्ये असतील ते कसे असतील, ऑलवेज इव्हन असणार. त्यामुळे ही तुमची सेकंड प्रॉपर्टी झाली. थर्ड प्रॉपर्टी, इंटर हॅलोजन कंपाऊंड शोज प्रॉपर्टीज इंटरमिडिएट टू दॅट ऑफ द हॅलोजन ॲटम. कन्सिडर करूया मी इथे Cl घेतला, हा Cl आहे, आणि इथे मी F3 घेतला, फ्लोरीन. सो फ्लोरीन आणि क्लोरीनच्या दोन्ही प्रॉपर्टी कंबाईन करून ज्या युजफुल प्रॉपर्टी होतील ते ह्या मॉलिक्युलच्या असतील असं आपल्याला दिसतं. देज आर द इंटरमिडिएट ऑफ द हॅलोजन ॲटम्स विच आर प्रेझेंट इन इट. अँड लास्ट सांगितलंय, ऑल द इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर डायमॅग्नेटिक इन नेचर. मीन्स इफ we can place the that particular elements of
interhalogen compounds in presence of magnetic field, external magnetic field, and that magnetic field get repelled. आता लक्षात ठेवायचं, जर मॅग्नेटिक फील्ड कडे एखादा सबस्टन्स अट्रॅक्ट होत असेल तर त्याला आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. ओके, आणि तो जर रिपेल होत असेल त्याला आपण डायमॅग्नेटिक म्हणतो. डाय स्टँड्स फॉर टू, त्याच्यामध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील. पेअर्ड म्हणजे टूच ना, सो पेअर्ड इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. आणि लास्ट सांगितलंय डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट्स आर एक्झिबिट, म्हणजे ऑल दीज इंटरहॅलोजन कंपाऊंड एक्झिबिट डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट्स. Okay, so this is all about your group 17 reactivity towards halogen. आता लास्ट ग्रुप 18 आहे. 18 चा आपला काय फॉर्मॅट सांगितला होता, they generally does not show any type of reactivity towards halogen atoms or any another element because they are inert in nature. But तुमच्या सिलेबस मध्ये एक त्यांनी रिएक्शन दिले ग्रुप 18 साठी, झेनॉन प्लस F2 इट विल फॉर्म झेनॉन डायफ्लोराइड. ओके, ही एक रिएक्शन दिले, त्यालाच बार्टलेट इक्वेशन असं पण त्यांनी कन्सिडर केलंय. सो तसेच XCF2 XCF4 हे करू शकतो आपण. हायर टेम्परेचर मात्र याला लागतं, दॅट इज अप्रॉक्सिमेटली 673 केल्विन अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर लो आहे पण टेम्परेचर जास्त आहे, असे कंपाऊंड जनरेट झालेले दिसतात. ओके, त्यामुळे इनर्ट गॅसेसचा एक ही एक्सेप्शनल केस आहे की ते केमिकली जरी इनर्ट असतील तरी ते झेनॉन, फक्त झेनॉनच हा, हेलियम निऑन आर्गॉन रिएक्शन करत नाही, पण झेनॉन हा फ्लोरीन बरोबर रिएक्शन करतो. ओके, ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट असं आपण म्हणू शकतो. आणि याचा यूज काय, इट इज ऍक्ट ॲज अ फ्लोरिनेटिंग एजंट, फ्लोरिनचा सोर्स म्हणून त्याचा यूज केला जातो. दिस इज ऑल अबाउट युअर रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ युअर ग्रुप 16, 17 अँड 18. याच्या पुढे एक पार्ट चालू होतो, तो म्हणजे कुठला, दॅट इज युअर ॲलोट्रॉपी प्रॉपर्टी. सल्फरचे 2 ॲलोट्रॉप आहेत, ते आपल्याला फक्त डिस्कस करायचे. 2च ॲलोट्रॉप्स आहेत फक्त सल्फरचे. ऍक्च्युअली खूप आहेत, अल्फा बीटा अजून आहेत, मोनोक्लिनिक सल्फर, रॉम्बस सल्फर, असं आपण अल्फा आणि बीटालाच म्हणतो. पण अजून पण सल्फर आहेत, इलेमेंटल सल्फर सुद्धा एक आहे, एसेट क्लस्टर हा एक पार्ट येतो. पण तुमच्या सिलेबसमध्ये 2च आहे, त्यामुळे त्याचं एक डिस्टिंग्विशिंग अकाउंट आहे, तेवढं फक्त आपण कम्प्लीट करूया. म्हणजे आपला ऑक्झो ऑक्साईड पर्यंतचा पार्ट असेल तो कव्हर होईल, आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला रिमेनिंग ज्यातील ऑक्झो ऍसिड्स किंवा डायऑक्सिजन कसा प्रिपेअर करायचा लॅबोरेटरी मेथडने, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय, क्लोरीन कसा प्रिपेअर करायचा, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, सल्फ्युरस ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, त्याचे युजेस, हा सगळा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. पण त्याच्या अगोदर तेवढं फक्त ॲलोट्रॉपिक मॉडिफिकेशनचं एक फक्त 5च पॉईंट्स एक्सपेक्टेड आहेत डिस्टिंग्विशिंग साठी, तेवढे कव्हर करूया. त्याच्या अगोदर आधी हे लिहून घ्या. Okay, now the very important according to theoretical and exam point of view question, that is what are the 2 types of allotropic modifications of sulfur. सल्फरचे 2 allotrops तुम्ही सांगा आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण एक्सप्लेन करा. 3 मार्कला क्वेश्चन किंवा 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. आता सल्फरचे 2 allotrops आहेत, इथे मी लिहितो प्रॉपर्टी. ओके, इथे लिहितो मी अल्फा सल्फर आणि इथे लिहितो मी बीटा सल्फर. अल्फा सल्फरलाच अल्टरनेटिव्ह नेम तुमच्या सिलेबस मध्ये आहे रोम्बिक सल्फर, रोम्बिक सल्फर, आणि इथे लिहायचं मोनोक्लिनिक सल्फर. ओके, अल्फा सल्फर आणि बीटा सल्फर ह्याला काय आपण कन्सिडर करतो, रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक. आता त्याच्या पहिली प्रॉपर्टी घेऊया, कलर. डिस्टिंग्विशिंग पॉईंट ऑलवेज असे लिहायचे. आता 10th स्टँडर्ड सारखे ते 2 पार्ट कडून वगैरे काय लिहायचं नाही. कलर काय असतो त्याचा, आता हा असतो जो रोम्बिक सल्फर, तो पेल येलो कलरचा असतो. हे पाठ केलं पाहिजे, लर्न केलं पाहिजे, माहिती असायला पाहिजे. आणि तुम्हाला लॅबमध्ये अवेलेबल नाहीये सल्फर बघायला, त्यामुळे मी सांगतोय हे माहिती असायला पाहिजे. पेल येलो कलरचा सल्फर असतो आणि इकडे ब्राईट येलो सल्फर असतो, ब्राईट येलो सल्फर. ओके, नाव इन द सेकंड प्रॉपर्टी, सेकंड केस, शेप कसा असतो त्याचा, याचा शेप असतो ऑर्थोरोम्बिक शेप असतो, आणि तिकडे असतो निडल शेप, याचा शेप असतो ऑर्थोरोम्बिक, आणि इकडे निडल शेप. निडल म्हणजे काय, जसं तुम्हाला निडल आपल्याला माहिती आहे ना,
पिन असते ना त्या फॉर्मॅटमध्ये असतो, निडल शेप. ओके. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी इज मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट किती असतो याचा? अल्फा सल्फरचा मेल्टिंग पॉइंट जनरली असतो 385.8 केल्विन आणि याचा मेल्टिंग पॉइंट असतो 393 केल्विन. ओके. देन फोर्थ पॉइंट इज द स्टॅबिलिटी. What is the stability of alpha sulfur? So generally alpha sulfur in environment, alpha sulfur is generally stable below 369 Kelvin and this is stable above 369 Kelvin. Okay. Next point is the density. What is the density value of in gram per cm cube of your alpha sulfur? So याची density असते 2.0 gram per cm cube आणि याची डेन्सिटी असते 1.9 ग्रॅम पर सीएम क्यूब. ओके, 1.9 ग्रॅम पर सीएम क्यूब. सिमिलरली नेक्स्ट पॉइंट इज अ सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय? दे हॅव टेंडन्सी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. सो जनरली सोल्युबल इन वॉटर और नॉट. सो इट इज इनसोल्युबल इन वॉटर, इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन CH2 दॅट इज ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, बट सोल्युबल इन CS2. कार्बन डायसल्फाइड मध्ये तो डिझॉल्व्ह होतो बट वॉटर मध्ये तो इनसोल्युबल असतो. आणि नेक्स्ट आहे इथे हा फक्त आणि फक्त वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतो की नाही हे चेक करायच्या ऐवजी हा तुमचा काय असतो, सोल्युबल इन CS2. सोल्युबिलिटी त्याची कार्बन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये जास्त असते, सोल्युबल इन CS2. ओके. सो एवढे पॉईंट जरी केला तरी सफिशियंट आहे. पण याच्यामध्ये काही ऑप्शनला वगैरे काय टाकू नका. ह्याच्यापेक्षा मात्र जास्त मार्काला क्वेश्चन येणार याची गॅरंटी आहे मला. 3 मार्कापेक्षा जास्त क्वेश्चन येणार नाही, म्हणजे 6 पॉईंट्स एक्सपेक्टेड असतील. आपले 6 पॉईंट झाले. सल्फरची ॲलिओट्रॉपिक मॉडिफिकेशन 2 आहेत, रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक. रोम्बिकलाच अल्फा सल्फर म्हणतो, मोनोक्लिनिकला बीटा सल्फर. याचा कलर असतो पेल येलो कलर, याचा कलर असतो ब्राईट येलो. शेप असतो ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक याचा अर्थ असा असतो क्यूब शेप असणार, म्हणजे असा. असे मॉडिफिकेशन असतात, त्याला ऑर्थोरोम्बिक म्हणतात. अल्टरनेटिव्ह अजून एक्सप्लेन करायचं झालं तर मग क्युबिकल फॉर्म मध्ये दाखवायला लागेल असं या फॉर्मॅटमध्ये. ओके. सो म्हणजे कुठूनही चेक केलात ना, ह्या पॉईंटला उभे राहिलात तर तुम्हाला ते सराउंडिंगला जेवढे 6 एलिमेंट असायला पाहिजे तेवढे असतात. तर त्याला ऑर्थोरोम्बिक असं कन्सिडर केलं जातं. निडल शेप म्हणजे काय? एकदम पिन पॉइंटेड क्रिस्टल लाईक. जसं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण सोनपापडी खाता बघा तुम्ही, बरोबर ना? सोनपापडी खाता, त्याचे जे क्रिस्टल हातात घेतल्यानंतर राहत नाही, एकदम निडल शेप असतात ते. या टाईपचे एक्सपेरिमेंट पण तुम्ही 11th स्टँडर्डला परफॉर्म केलेले आहेत. निडल शेप क्रिस्टल जनरेट होतात. मेल्टिंग पॉईंट आहे 385.8 केल्विन, 393 केल्विन. त्याची स्टॅबिलिटी असते बिलो 369 केल्विन, म्हणजे लोअर टेम्परेचरला हा स्टेबल असतो आणि अबो 369 म्हणजे हायर टेम्परेचरला बीटा स्टेबल असतो. हे कळतं याच्यावर. मग डेन्सिटी आहे याची 2.0 ग्रॅम पर सीएम क्यूब आणि 1.9 अप्रॉक्सिमेट इक्वल आहे. आणि सोल्युबिलिटी आहे इनसोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये सोल्युबलच नसतो, फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल असतो तो CS2. आणि हा फक्त CS2 मध्येच डिझॉल्व्ह होतो, बाकी क्लोरोफॉर्म वगैरे अदर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये पण डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजे ही त्याची काय म्हणतो आपण एक युनिक प्रॉपर्टी असं कन्सिडर करू शकतो. जिथे तुमचा हा आजचा पार्ट जेवढा आपण घेतला तेवढा फक्त प्रिपेअर करा. याच्या पुढचा ऑक्झो ऍसिडचा पार्ट आहे एक, कारण टॉपिकचं वेटेज जर कन्सिडर करायला गेला तर हाय वेटेज आहे. सो थोडं डेली बेसिसवर प्रिपेअर करत गेला तर ते तुम्हालाही सोपं जाईल, पण मात्र एकदम करायला जाऊ नका काही. एक टॉपिक 8 मार्काचा आहे, मग आज एक दिवस मी कॉलेजमध्ये जाणार नाही किंवा आज एक दिवस मी गॅप घेईन आणि एका दिवसामध्ये ते कम्प्लीट करेन वगैरे, हे चुकीचं आहे. एका दिवसामध्ये जर केलं तर त्याची रिव्हिजन करायला कंटाळा येतो आणि जर रिव्हिजन घेतलात नाही लार्जर टॉपिकची तर प्रॉब्लेम येतो. सो बेटर वे एखादा मॅथ्सचा प्रॉब्लेम घ्या किंवा जॉग्राफी तुमचं असेल तर जॉग्राफी सॉल्व्ह करा, जॉग्राफीचे क्वेश्चन लर्न करा, त्याच्यानंतर हा क्वेश्चन असे बघा. म्हणजे ह्या टॉपिक मध्ये जेवढे पॉईंट्स बघितलेत आतापर्यंत ते डिस्कस करा, रिवाइज करा. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरसाठी जे शिकवलं जाईल ते पुढच्या लेक्चरच्या प्रिपेअर करायचं. पण नेक्स्ट लेक्चर म्हणजे बघा उद्याच्या लेक्चर पर्यंत डे 1 ला म्हणजे कालपासून कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर जे आपलं पी ब्लॉकचं झालंय, इलेमेंट्स, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, periodic tensile, physical property, atomic and physical property, chemical properties with hydrogen, oxygen, helium, that is halogen, आणि allotropic modification, anomalous behavior, oxidation state, group 16, 17, 18
अॅनामोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, अॅनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन आणि सल्फरचे एलेक्ट्रॉपिक मॉडिफिकेशन दॅट इज अल्फा अँड बीटा सल्फर, इथपर्यंतचा पार्ट आपला झालाय. सो हे एवढे पॉईंट्स उद्याच्या लेक्चरच्या अगोदर वाचून झाले पाहिजे तुमच्या नोट्स मधले. असं जर तुमचा वे असेल स्टडीचा तर तुम्ही करेक्ट ट्रॅकवर आहात. अदरवाईज प्रॉब्लेम मध्ये येणार तुम्ही, कारण नाहीतर ते होणारच नाही. कारण आता समजा मी तुम्हाला विचारलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा तो अभ्यास म्हणजे चांगला झालाय का व्यवस्थित अगदी, तर तुमचं म्हणणं असणार की हे झालंय पण एकदा वाचायला पाहिजे परत एकदा, असं असतं. सो आणि ते ऑब्व्हियस आहे, म्हणजे जसं आपल्याला खूप जास्त वेळा वाचल्यानंतर रिकॉलिंगची ॲबिलिटी वाढते, तसंच आहे कंटिन्युअसली बघत राहिल्यानंतर तुमच्या ब्रेनवरती त्याचा इफेक्ट होतो आणि चांगलं लक्षात राहतं. सो हे लक्षात राहण्यासाठी मात्र एफर्ट्स भरपूर घ्यावे लागतील, कारण एकच सब्जेक्ट असता तर गोष्ट वेगळी होती. तुम्हाला भरपूर सब्जेक्ट आहे आणि एकाच वेळी पेपर द्यायचे. सो प्लीज हे अवॉइड करू नका, सिरियसली याच्यावरती विचार करा, स्टडी करा आणि पुढच्या लेक्चर पर्यंत अगोदरचं वाचून व्हायलाच पाहिजे, या टेंडन्सी पर्यंत या, तर ते इझी जाईल. अदरवाईज इट इज क्वाईट डिफिकल्ट टू सॉल्व पेपर. ओके, पेपर अटेम्प्ट करणं डिफिकल्ट होऊन बसतं म्हणून सांगतो. ठीक आहे. सो थिअरी भरपूर आहे, वास्ट आहे सिलेबस, म्हणून सांगितलं आज जेवढं घेतलं इथपर्यंत करा. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू. ठीक आहे. काही डाऊट्स असतील तर ते विचारा. डाऊट्स काही नसतील पर्सनली विचारा, डाऊट काही नसतील तर काही प्रॉब्लेम नाही, तुमचं रेग्युलर रुटीन चालू राहू दे. आपला हा सेकंड लास्ट टॉपिक आहे, अजून हा 30% पर्यंत आपण आता आलोय. अजून खूप लेंदी टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे. भरपूर अजून आपल्याला चढाव उतार बघायचे आणि खूप सारे क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायचे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला बघूया, उद्याच्या लेक्चरला. दॅट इज उद्या जो उद्याचं लेक्चर टायमिंग तुम्हाला आज मी सांगेनच, पर्सनलला व्हॉट्सअप मेसेज करेन. ओके, ठीक आहे. थँक्यू.